Dear students, this technique is very important technique, and today I will tell you how to form sentences in English using this technique. So let's start what is this technique and how to use the sentences in English. Okay, let's start. तर ही जी टेक्निक आहे ही टेक्निकला आपण काय म्हणतो, टू बी आणि टू हॅवचे एकत्र करून वाक्य कसे बनवायचे. आणि एखादा सब्जेक्टबद्दल आपल्याला जर सेंटेन्सेस आठवत नसतील किंवा सुचत नसतील तर या टू बीचा आणि टू हॅवचं एकत्रित करून कसे वाक्य बनवायचे ते आज आपल्याला पाहायचं आहे. ओके, लेट्स स्टार्ट. बघूया. तर तुम्हाला या ठिकाणी टू बी आणि टू हॅवचा वापर करून कशा पद्धतीने वाक्य बनवायचे हे पाहत असतानाच आपल्याला अगोदर 1 मिनिटामध्ये पाहायचं आहे की टू बीमध्ये आणि टू हॅवमध्ये काय डिफरन्स आहे. टू बी कशासाठी वापरतात मित्र हो, तर टू बी वापरतात ज्याच्याबद्दल आपण बोलतोय तो सब्जेक्ट जो असतो ना, सब्जेक्ट काय आहे हे सांगण्यासाठी वापरतात. जसं की सब्जेक्ट डॉक्टर आहे, कोणीतरी टीचर आहे, कोणीतरी प्रोफेसर आहे, किंवा कोणीतरी नर्स आहे, कोणीतरी फिजिशियन आहे, किंवा अशा प्रकारे वस्तू आहे हे सांगण्यासाठी आपण टू बी वापरतो. आणि टू बी कशासाठी वापरतात, तर कोणाकडे काहीतरी आहे, जसं माझ्याकडे हा पेन आहे, तुमच्याकडे वही आहे, किंवा कुणाकडे तरी जी एखादी वस्तू आहे किंवा ठिकाण आहे किंवा एखादा व्यक्ती आहे हे सांगण्यासाठी आपण टू हॅव वापरतो. म्हणजे थोडक्यात टू बी वापरतात स्टेट सांगण्यासाठी एखाद्याची, म्हणजे कोण काय आहे, कसा आहे, कोठे आहे हे सांगण्यासाठी. आणि टू हॅव कशासाठी वापरतात, कोणाकडे काय आहे हे सांगण्यासाठी. लक्षात आलं. तर बघूया आता हे दोघांचं आपल्या लक्षात आलं की हाऊ टू यूज टू बी अँड हाऊ टू यूज टू हॅव, आणि फॉर व्हॉट रिझन टू बी इज यूज्ड अँड फॉर व्हॉट रिझन टू हॅव इज यूज्ड हे समजलं. आता आपण बघूया की दोघांचं कॉलॅबोरेशन करून आपण कसे सेंटेन्सेस बनवायचे. लेट्स स्टार्ट. बघूया आपण. आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की टू बीचं आपण पास्टचे वाक्य घेऊया, वाजवेरचा वापर करूया, आणि इथं हॅडचा वापर करूया. वाजवेरचा वापर करून कसं वाक्य तयार करायचं आणि हॅडचा वापर करून कसं वाक्य करायचं. आता तुम्ही म्हणताल की टू बीचे कोणकोणते फॉर्म आहेत, तर टू बीचं ॲम आहे, इज आहे, आर आहे हे वर्तमान काळामध्ये, आणि भूतकाळामध्ये काय आहेत, वाजवेर आहेत. इकडं पण टू हॅवचं काय आहे, हॅव आहे, हॅज आहे, आणि दिस इज इन पास्ट टेन्स हे हॅड आहे. आपण पास्टचे सेंटेन्सेस घेऊया म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. ओके, आता समजा आपल्याला एखादं वाक्य म्हणायचं आहे की महेश, आपण बोलतोय कोणाबद्दल, महेशबद्दल बोलतोय, आणि आपल्याला म्हणायचं आहे की महेश पायलट होता, हे सेंटेन्स सांगायचं आहे आपल्याला. तर मग अशा वेळेस काय होईल, महेश पायलट होता, तर असं होईल महेश वॉज अ पायलट. महेश वॉज अ पायलट हे होईल टू बी. आता मी तर वॉज वापरलं, टू बीचं व्हर्ब वापरलं. टू बीचं व्हर्ब कशासाठी वापरतात लक्षात आलं आता, म्हणजे हा जो महेश आहे तो काय आहे हे सांगण्यासाठी, काय होता हे सांगण्यासाठी मी वापरलं. मग काय होता, महेश पायलट होता, म्हणून मी वॉज वापरलं. इथं मला हॅड वापरता येईल का, महेश हॅड पायलट म्हणता येईल का, नाही म्हणता येणार. का, कारण महेश हॅड जर पायलट मी असं म्हणायला गेलो तर त्या सेंटेन्सचा मिनिंग डिफरंट होईल. काय डिफरंट मिनिंग होईल बघा. आता आपण इथं महेशकडे विमान होतं हे सेंटेन्स करूया. मग काय होईल, महेश हॅड ॲन एरोप्लेन. महेश हॅड ॲन एरोप्लेन. आता मी इथं काय सांगितलं आहे, महेश हॅड ॲन एरोप्लेन, म्हणजे महेशकडे काय होतं, एरोप्लेन होतं. दोन्ही सेंटेन्समध्ये काय डिफरन्स आहे तुमच्या लक्षात आलं. इथं महेश काय होता म्हणजे महेश स्वतः काय होता, त्याचं स्टेट काय होतं, काय त्याचं स्टेट आहे, तो एक पायलट आहे, तो पायलट आहे. आणि हे हॅडने वाक्य कसं तयार झालं की त्याच्याकडे काय होतं, त्याच्या पोझिशनमध्ये काय होतं, तर त्याच्या पोझिशनमध्ये ॲन एरोप्लेन होतं, एक विमान होतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण टू बीचे व्हर्ब्स वापरून, वर्तमान काळ असेल तर तुम्हाला इथं ॲम इज आर वापरावं लागेल, भूतकाळ असेल तर हॅव हॅज वापरावं लागेल. अशा प्रकारे आपण भूतकाळाचे सेंटेन्सेस घेतलेत. वाजवेर वापरून आपण महेश पायलट होता हे वाक्य सांगितलं, आणि त्याच महेशकडे एक विमान होतं, तर महेश हॅड ॲन एरोप्लेन. लक्षात आलं. दोघांचा वापर कसा करायचा. आता जर तुम्ही असं म्हटलं तर काय होईल, महेश हॅड पायलट
तर मग महेश हॅड पायलटचा मिनिंग डिफरंट होईल. काय मिनिंग होईल की महेशकडे पायलट होता. महेशकडे पायलट होता असं म्हणायचं होतं का आपल्याला? नाही म्हणायचं होतं. काय म्हणायचं होतं? महेश स्वतः पायलट होता हे म्हणायचं होतं. आणि दुसऱ्या वाक्यात जर तुम्ही म्हटलात की महेश हॅड ॲन एरोप्लेनच्या ऐवजी तुम्ही असं म्हटलात महेश वॉज ॲन एरोप्लेन, तर ह्याचा मिनिंग काय होईल? महेश वॉज ॲन एरोप्लेनचा मिनिंग होईल की महेश स्वतःच एक विमान होता. महेश स्वतः विमान असू शकेल का? नाही. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला इंग्लिशमध्ये सेंटेन्सेस फॉर्म करायचे तेव्हा तुम्हाला वाजवेअरमधला, हॅडमधला, टू बीमधला, टू हॅवमधला डिफरन्स समजणं गरजेचं आहे. आता ओके, आपल्याला डिफरन्स समजला. आता आपण याचं कॉलॅबोरेशन करून, याचं दोघांचं एकत्रीकरण करून आपण आता काय करूया? सेंटेन्सेस तयार करूया. तर बघा, दुसरं एक सेंटेन्स घेऊया आपण. या ठिकाणी बघा, आता आपण या ठिकाणी पण 2 सेंटेन्स आहेत आणि हे 2 सेंटेन्स कुणाबद्दल माहिती सांगतात? सरिताबद्दल आहेत. हे सेंटेन्स कुणाबद्दल आहेत? सरिताबद्दल आहेत. काय की सरिता एक गायक होती, हे सेंटेन्स आहे. सरिता एक गायक होती आणि मग जर ती गायक असेल तर तिच्याकडे काय असणार आहे? माईक असणार आहे, है ना. मग सरिता गायक होती आणि सरिताकडे माईक होते. तर बघा, एकाच सब्जेक्टबद्दल आपण 2 वाक्ये या टेक्निकचा वापर करून करू शकतो. आता एकाच सब्जेक्टबद्दल, सरिता एकच सब्जेक्ट आहे परंतु ही टेक्निक वापरून 2 वाक्ये बोलायला लागलो. मग सरिता गायक होती कसं होईल? मग सरिता वॉज अ सिंगर. सरिता वॉज अ सिंगर आणि तिच्याकडे माईक होतं. मग काय होईल? सरिता हॅड अ माईक. सरिता हॅड अ माईक. बघा, आपण त्या टेक्निकचा तुम्ही 2 सेंटेन्स सलग बोलू शकायला लागलात ना, टू बी आणि टू हॅव वापरून. समजा असं तुम्ही डोळे झाकले आणि तुम्हाला आता इंग्लिशमध्ये समजा एखाद्या ट्रीबद्दल वाक्य बोलायचं आहे, तर तुम्ही कुणी म्हटलं तुम्हाला सलग 2 वाक्य बोल ट्रीबद्दल, तर तुम्ही अरे आता वॉजवेअरचा वापर करून आपण वाक्य बोलू. तर मग कसं बोलाल? ट्री इज ऑन द रोड. ट्री रोडवर आहे. आणि मग आता हॅडचा वापर करून करू. ट्री हॅज फ्लावर्स. झाडाला फुलं आहेत. असे वाक्य तुम्ही करू शकता. आता समजा सरिता सिंगर होती हे मी भूतकाळातलं वाक्य सांगितलंय. सरिताकडे माईक होता हे सांगितलंय. अजून सरिताकडे काय असेल? तर आपल्याला सांगायचं की सरिताकडे तुम्हाला एक बॅग दिसती. मग तुम्ही अजून ह्याच्यात ॲड करू शकता की सरिता हॅड अ बॅग. सरिता हॅड अ बॅग. सरिताकडे बॅग पण होती. पुन्हा अजून काय होतं सरिताकडे? सरिताकडे पैसे पण होते. सरिता हॅड मनी. सरिताकडे पैसे पण होते. बघा, मी ही टेक्निक वापरून किती वाक्य बनवलेत? मी 4 वाक्य बनवलेत. किती सोपं आहे इंग्लिशमध्ये सेंटेन्स बनवणं. इट इज व्हेरी इझी. आता सरिताबद्दल आपण या टेक्निकचा वापर करून वाक्य बनवलेले आहेत. आपण दुसरं एक सेंटेन्स बघूया आणि बघूया जमतं का नाही. तो नायक होता, त्याच्याकडे भरपूर चित्रपट होते. आता करता येईल का तुम्हाला? तो नायक होता. मग काय होईल? ही वॉज ॲन ॲक्टर. ही वॉज ॲन ॲक्टर. तो नायक होता आणि त्याच्याकडे भरपूर चित्रपट होते. मग काय होईल? ही हॅड मेनी फिल्म्स और मेनी मूवीज. ही हॅड मेनी फिल्म्स और मेनी मूवीज. ओके, तर अशा पद्धतीने आपण करू शकतो याचा वापर. किंवा त्याच्याकडे भरपूर पैसे होते हे पण म्हणता येईल तुम्हाला. ही हॅड अ लॉट ऑफ मनी. ही हॅड लॉट ऑफ मनी. त्याच्याकडे भरपूर मित्र होते. ही हॅड लॉट ऑफ फ्रेंड्स. त्याच्याकडे भरपूर गाड्या होत्या. ही हॅड लॉट ऑफ कार्स. हॅडचा वापर करून तुम्ही अशी वाक्य तयार करू शकता. तर मला असं वाटतं की ही ट्रिक जर तुम्ही एकदा लक्षात घेतली, हे टेक्निक जर लक्षात घेतली, तर तुम्ही एका सब्जेक्टबद्दल 2, 3, 4 कितीही वाक्ये असे जोडू शकता. आता बघूया, ती लेखक होती, तिच्याकडे गोष्टीचे पुस्तक होते. तुम्ही करू शकता. शी वॉज ॲन ऑथर. शी वॉज ॲन ऑथर. आणि काय मग तिच्याकडे? शी हॅड बुक ऑफ स्टोरी. तिच्याकडे गोष्टीचं पुस्तक होतं. किंवा शी हॅड स्टोरी बुक किंवा बुक ऑफ स्टोरी. अशा प्रकारे तेच टेक्निक वापर करून हे पण वाक्य. रोहित डॉक्टर होता. रोहितकडे पेशंट होते. मग हे पण काय होईल? रोहित
was a doctor. Rohit was a doctor and Rohit had patients. Rohit had पेशंट्स. तुम्ही हे पण वाक्य करू शकलात या टेक्निकचा वापर करून. बरोबर आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया. रोहित डॉक्टर होता, रोहितकडे पेशंट होतं, हे झालं. नेक्स्ट बघूया. सर्व मुलं विद्यार्थी होते आणि त्यांच्याकडे महागडे पेन होते. आता सर्व मुलं मीन्स ऑल मुलं, बॉईज म्हणू आपण किंवा चिल्ड्रन म्हणू, आपण बॉईज वापरू इथं. ऑल बॉईज वेअर स्टुडंट्स. इथं वेअर का वापरलं आपण? वेअर का वापरलं? कारण हे प्ल्युरल आहे म्हणून इथं वेअर वापरलं है ना. ऑल बॉईज वेअर स्टुडंट, त्यांच्याकडे महागडे पेन होते. दे हॅड, आता हे दे कोणाबद्दल वापरलं? या सर्व मुलाबद्दल. हे प्ल्युरल असल्यामुळे तर त्यांच्याकडेसाठी दे वापरावं लागेल आपल्याला. दे हॅड व्हॅल्युएबल पेन्स, कॉस्टली पेन्स. दे हॅड कॉस्टली पेन्स म्हणता येईल. दे हॅड कॉस्टली पेन्स और व्हॅल्युएबल पेन्स, किंवा तुम्ही अजून वेगळे शब्द पण वापरू शकता. अशा प्रकारचे आपण वाक्य केले. गीता क्लर्क होती, गीताकडे पेपर होते. गीता वॉज अ क्लर्क अँड गीता हॅड पेपर्स. बघा किती इजी झालं आता. गीता वॉज क्लर्क, गीता हॅड पेपर्स. नेक्स्ट सेंटेन्स काय होईल? गिरीश शेतकरी होता, गिरीशकडे बैल होते. गिरीश वॉज अ फार्मर अँड गिरीश हॅड ऑक्झन. ऑक्झन हेच प्ल्युरल आहे म्हणून ॲन होणार नाही. गिरीश वॉज फार्मर, गिरीश हॅड ऑक्झन. मित्र हो, अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या टेक्निक, फॉर्म्युले, ट्रिक बघून इंग्लिश अधिक सोपी करण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आमच्या टेक्निक आवडत असतील, ट्रिक आवडत असतील, तर यासाठी आमचा इंग्लिश स्पीकिंग कोर्स जर जॉईन करायचा असेल तर या ठिकाणी मी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक देत आहे. त्या लिंकमध्ये येऊन तुम्ही आमचा कोर्स जॉईन करा. अतिशय व्यवस्थित किमतीमध्ये आम्ही तुम्हाला इंग्लिश बोलायला शिकवू.